नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण सराव पेपर क्रमांक 24च्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। या चौथ्या भागात आपण जे काही सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरचे प्रश्न होते त्यांचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा आणि माझे चॅनल ASW गुरुजी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, यामधील पहिला प्रश्न होता, ऋतू कुठे आढळत नाहीत? पहिला पर्याय विषुववृत्त, दुसरा ध्रुवीय प्रदेश, तिसरा मकरवृत्त आणि चौथा आहे कर्कवृत्त। तर मित्रांनो, ऋतू जे आहे ते विषुववृत्तावर आढळत नाहीत, लक्षात ठेवा। विषुववृत्त पहिला पर्याय याचं उत्तर असेल। त्यानंतर दुसरा प्रश्न होता पहा यातला, लॅप्स रेट हे कशाचे मोजमाप करण्याचे परिमाण आहे? पहिला पर्याय समुद्राची खोली, दुसरा हवेचा दाब, तिसरा हवेचे तापमान आणि चौथा आहे पर्जन्य। तर मित्रांनो, लॅप्स रेट जे आहे हे हवेचे तापमान मोजण्याचे परिमाण आहे। पर्याय क्रमांक 3 उत्तर। त्यानंतर 54वा प्रश्न पहा, सुंदरी जंगले कुठे आहे? सुंदरवन, सुंदरी जंगले। तर पहिला पर्याय काश्मीरी हिमालय, दुसरा आहे केरळचा किनारा, तिसरा आहे अंदमान बेटे आणि चौथा आहे पश्चिम बंगालचा किनारा। तर मित्रांनो, सुंदरी जंगले जे आहेत ते पश्चिम बंगालचा किनारा किंवा बंगालच्या जे पश्चिम बंगाल आहे त्याचा आणि काही बांगलादेशचा भाग आहे तिथे हे सुंदरी जंगले आढळतात, लक्षात ठेवा। 55वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात मॅंगनीज शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे? पहिला नागपूर, दुसरा आहे चंद्रपूर, तिसरा आहे कन्हान आणि चौथा आहे तुमसर। तर मित्रांनो, महाराष्ट्रात मॅंगनीज शुद्धीकरण प्रकल्प हे कन्हान येथे आहे। त्यानंतर 56वा प्रश्न पहा, अजिंठा लेणी कोणाच्या काळात बांधली गेली? पहिला पर्याय राष्ट्रकूट, दुसरा आहे पल्लव, तिसरा आहे कनिष्क आणि चौथा आहे मौर्य। अजिंठा लेणीविषयी माहिती पाहूया मित्रांनो। अजिंठा लेणी जिल्हा औरंगाबाद, वाघूर नदीच्या परिसराच्या शेजारी, लक्षात ठेवा, वाघूर नदी लक्षात ठेवा आणि जिल्हा औरंगाबाद। अजिंठा लेणी समूहामध्ये एकूण 29 लेणी आहे। राष्ट्रकूट, चालुक्य, वकाटक राजाच्या काळात हे बांधल्या गेले, लक्षात ठेवा अजिंठा लेणी। अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 मध्ये घोषित केली। कधी? 1983 मध्ये जागतिक वारसा स्थान म्हणून अजिंठा लेणी हे घोषित करण्यात आले। आणि कोणाच्या काळात बांधले गेले? राष्ट्रकूट, चालुक्य, वकाटक राजाच्या काळात बांधले गेले। आणि एकूण लेण्या किती? 29 आणि वाघूर नदीच्या परिसराच्या शेजारी। तर हे लक्षात ठेवा अजिंठा लेणी। आणि हे कोणाच्या काळात बांधल्या गेले मग? तर राष्ट्रकूट, इथे जे ऑप्शन आहे त्यामधला राष्ट्रकूट हे पर्याय बरोबर आहे। त्यानंतर 57वा प्रश्न पहा, सर्वे ऑफ इंडियाची मुख्य कचेरी कुठे आहे? पहिला पर्याय नवी दिल्ली, दुसरा आहे डेहराडून, तिसरा हैदराबाद आणि चौथा आहे कोलकाता। तर सर्वे ऑफ इंडियाची मुख्य कचेरी मित्रांनो डेहराडून येथे आहे, लक्षात ठेवा। डेहराडून कुठे आहे? उत्तराखंड। त्यानंतरचा प्रश्न पहा, जगातील सर्वात खोल सरोवर खालीलपैकी कोणते? पहिला आहे लेक सुपिरियर, दुसरा आहे कॅस्पियन, तिसरा आहे बैकल आणि चौथा आहे मृत सरोवर। जगातील सर्वात खोल सरोवर मित्रांनो बैकल सरोवर आहे, लक्षात ठेवा। रशियाच्या दक्षिण सायबेरिया देशात असलेल्या या सरोवरामध्ये सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे, सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे। बैकल सरोवर सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे, लक्षात ठेवा। सर्वात खोल सरोवर कोणतं? तर बैकल। आणि सर्वात मोठं जर विचारलं तर लेक सुपिरियर, हे सर्वात मोठं आहे, लक्षात ठेवा, लेक सुपिरियर। आणि सर्वात खोल कोणतं? तर बैकल। त्यानंतरचा प्रश्न पहा 59वा, भारतीय संविधानाने एका रिकामी जागा निर्मिती केली आहे। प्रबळ राज्यक्षेत्राची, प्रबळ संघराज्याची, तिसरा पर्याय प्रबळ कार्यकारी मंडळाची आणि चौथा पर्याय प्रबळ कायदे मंडळाची। तर भारतीय संविधानाने एका प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 60वा प्रश्न पहा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था? सर्वोच्च न्यायालय,
दुसरा आहे पर्याय संसद, तिसरा आहे कार्यकारी मंडळ आणि चौथा आहे उच्च न्यायालय. तर देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? संसद. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 61वा प्रश्न पहा. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय घटनेत कोणत्या परिशिष्टात आहे? महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. स्थानिक स्वराज्य संस्था हा घटनेच्या कोणत्या परिशिष्टात आहे? 9व्या 10व्या, 7व्या 8व्या, 4थ्या 5व्या की 11व्या 12व्या? तर हे लक्षात ठेवा की स्थानिक स्वराज्य संस्था ही 11व्या आणि 12व्या या परिशिष्टात आहे मित्रांनो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा. गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कुठे झाले? पहिला पर्याय लुंबिनी, दुसरा आहे सारनाथ, तिसरा आहे कुशीनगर आणि चौथा आहे पावापुरी. तर मित्रांनो हे जे पर्याय आहेत लुंबिनी, सारनाथ, कुशीनगर, पावापुरी हे आपल्याला जवळपास सारखेच वाटतात की यामधून आता लुंबिनी पहा गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे. सारनाथ जे आहे ते गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन झाले होते, लक्षात ठेवा. सारनाथ गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन हे लक्षात ठेवा. कुशीनगर गौतम बुद्धांचे परिनिर्वाण कुशीनगर इथे झाले होते. आणि पावापुरी जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर पावापुरी येथे निर्माण झाले होते. तर अशा अनुषंगाने आपण तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. हे जे 4 ठिकाणं आहेत हे कशाशी निगडीत आहेत आणि याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ह्या बाबी आपण या अशा तुलनात्मक बाबीतून समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर 63वा प्रश्न पहा. लोकसंख्येने चढता क्रम लावा. पहिला पर्याय ए जे आहे ऑप्शन अमेरिका, दुसरा आहे ब्राझील, तिसरा आहे पाकिस्तान आणि चौथा इंडोनेशिया. लोकसंख्येनं आपल्याला काय लावायचं आहे? चढता क्रम लावायचा आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशाची आहे मित्रांनो? चीन. दुसरी भारत. हे 2 तर आपल्याला माहीतच राहतात. तिसऱ्या नंबरचा देश जे आहे ते अमेरिका आहे. नंतर चौथा आहे इंडोनेशिया आणि 5वं आहे ब्राझील आणि नंतर पाकिस्तान. हे लोकसंख्येने पहिले 6 देश. आता चीनची लोकसंख्या 139 कोटी आणि भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी. अमेरिकेची लोकसंख्या ही जवळपास 33 कोटी येते, 32 पॉईंट समथिंग येते. नंतर इंडोनेशियाची लोकसंख्या ही जवळपास 27 कोटी येते मित्रांनो. आणि ब्राझीलची लोकसंख्या जी आहे ती 22 कोटी आणि पाकिस्तानची सुद्धा 21 पॉईंट समथिंग म्हणजे 22 कोटीच्या जवळपास येते, परंतु ब्राझीलपेक्षा कमी. तर हे लक्षात ठेवा की पहिला क्रमांक चीन, दुसरा भारत, तिसरा अमेरिका, चौथा इंडोनेशिया, 5वा ब्राझील आणि 6वा पाकिस्तान. तर इथे आता सर्वात जास्त लोकसंख्या या पर्यायानुसार पहा. पहिली 33 म्हणजे अमेरिकेच्या नंतर इंडोनेशिया 2 नंबर होईल म्हणजे एडी कुठे आहेत? तर हे 2 ऑप्शन कटले. आता एडी. त्याच्यानंतर ब्राझील 3 नंबर म्हणजेच इथे ब्राझील कोणता? बी म्हणजे ADBC. पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील. हे लक्षात ठेवा. चीन, नंतर दुसरा क्रमांक भारत, तिसरा अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान असे क्रम लक्षात ठेवा. आई लक्षात ठेवा. पहिले 4 तरी देश माहीत पाहिजे आपल्याला. चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया. त्यानंतर 64वा प्रश्न पहा. टकला माकन वाळवंट कोणत्या खंडात आहे? आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि चौथा आशिया. टकला माकन वाळवंट कोणत्या खंडात आहे? जगातील काही आपण प्रमुख वाळवंट पाहूया. सहारा वाळवंट सर्वात मोठं वाळवंट जगातील, ते आफ्रिका खंडात, उत्तर आफ्रिका खंडात येते म्हणजे उत्तरेचा भाग आफ्रिकेचा. कलहरी वाळवंट हे दक्षिण आफ्रिका खंडात येते खाली. आटाकामा वाळवंट हे चिली देश म्हणजेच दक्षिण अमेरिकेतला हा आटाकामा वाळवंट आहे. नंतर गोबीचे वाळवंट हे चीन आणि मंगोलियाचा भाग येते आशिया खंडातील. थरचे वाळवंट भारत, आशिया. टकला माकान वाळवंट हे चीनमध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. टकला माकान वाळवंट चीनमध्ये आहे, परंतु इथे काय विचारलंय? खंड विचारलाय म्हणजे
आशिया खंड येईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियन वाळवंट जे आहे ते ऑस्ट्रेलिया खंडात आहे आणि कोलोरॅडो वाळवंट हे उत्तर अमेरिका खंडात येते. तर अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास सगळेच वाळवंटाचे भाग आपण घेतलेले आहे. तर या महत्त्वाचे वाळवंट कोणते तर नेहमी विचारले जाते. तर गोबीचे वाळवंट विचारतात. कलहरी वाळवंट कोणत्या खंडात? आफ्रिकामध्ये सहारा वाळवंट, अटाकामा वाळवंट, नंतर टकलामाकान वाळवंट, नंतर कोलोरॅडो. आता युरोप खंडात वाळवंटी प्रदेश नाही. लक्षात ठेवा, प्रश्नसुद्धा येऊन गेला आयोगामध्ये की कोणत्या खंडात वाळवंटीय प्रदेश नाही, वाळवंट नाही, तर कोणत्या? युरोप खंडात नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर 65वा प्रश्न पहा. सेबीचा कायदा केव्हा मंजूर करण्यात आला होता? पहिला पर्याय 1988, दुसरा 1992, तिसरा 1994 आणि चौथा 1996. तर सेबीचा कायदा मित्रांनो हा केव्हा मंजूर करण्यात आला, म्हणजे कधी घटनात्मक दर्जा मिळाला? तर हे लक्षात ठेवा की इथे प्रश्न घटनात्मक दर्जाचा पाहिजे होता. घटनात्मक दर्जा कधी मिळाला? तर घटनात्मक दर्जा मित्रांनो 1992ला मिळाला सेबीचं. सेबीबद्दल काही माहिती पाहूया मित्रांनो. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतीय भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. लक्षात ठेवा, भारतीय भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था. आणि स्थापना झाली ती 12 एप्रिल 1988ला. 30 जानेवारी 1992 भारत सरकारने सेबीला संसदेच्या अध्यादेशाद्वारे घटनात्मक दर्जा दिला. हे लक्षात ठेवा की सेबीला घटनात्मक दर्जा कधी भेटला तर 30 जानेवारी 1992ला. आणि सेबीचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई. त्यानंतर 66वा प्रश्न पहा. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? पहिला पर्याय नाशिक, दुसरा आहे नागपूर, तिसरा आहे पुणे आणि चौथा आहे औरंगाबाद. तर मित्रांनो इथे पहा, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? पुण्याला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतात त्याला, ते नीरी. हे नीरी नागपूरला आहे. त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट मेरी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही नाशिकला आहे. आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजे कोणते? औरंगाबादला वाल्मी. म्हणजे वाल्मी औरंगाबाद, मेरी नाशिक, नीरी नागपूर आणि नारी पुणे. म्हणजे नाशिकला काय आहे मित्रांनो? मेरी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. नागपूरला नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नीरी. मेरी, नीरी, पुण्याला नारी म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि औरंगाबादला वाल्मी म्हणजेच वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. हे लक्षात ठेवा. चारही म्हणजे पर्यायानुसार तुम्ही लक्षात असलं पाहिजे. मेरी, नीरी, नारी, वाल्मी. त्यानंतर आजचा दिनविशेष कोणता? म्हणजे 21 मार्चला पेपर घेतला होता मित्रांनो. 21 मार्चचा दिनविशेष कोणता? तर पहा, चिमणी दिवस. आपण आत्ताच चिमणी दिवस साजरा केला आहे. तर 20 मार्चला चिमणी वनात गेली म्हणजे 21 मार्च. चिमणी 20 मार्च. वनदिन 21 मार्च. जलदिन 22 मार्च. चिमणी वनात गेली, जल म्हणजे पाणी. आता इथं चिमणी वनात गेली, पाणी पिलं. आणि 23 मार्च हवामान दिन आहे. म्हणजेच हे लक्षात ठेवायचं की चिमणी वनात गेली, पाणी पिलं, हवामान बिघडलं. हे लक्षात. 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च. मग 21 मार्चचा दिनेश कोणता आहे तर वन दिन. पर्याय क्रमांक 2. 68वा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्राची COP26 हवामान बदल परिषद 2021 कुठे होणार आहे? पहिला पर्याय पॅरिस,
ग्लासगो, मॅड्रिड आणि बॉन. तर मित्रांनो, पॅरिसची परिषद झाली ती 2015ला झाली होती. ही परिषद 2021ची 20लाच होणार होती, परंतु या कोरोना प्रादुर्भावामुळे ही पुढच्या वर्षी म्हणजे 2021ला घेण्यात आली. तर ही COP26 परिषद जी आहे ती ग्लासगो, हे स्कॉटलँडमधील ठिकाण आहे ग्लासगो, इथे होणार आहेत COP26. त्यानंतर 69वा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कायम सुरक्षा परिषदेच्या विस्तार या गटातील देशांनी कायम सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे ही मागणी केली आहे. कायम स्वरूपी सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळावे ही मागणी G4 देश करत आहे. G4 देश जे आहेत ते नेहमी मागणी करत आहे कोणती, की युनो म्हणले जे सुरक्षा परिषद आहे, या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण कायमस्वरूपी सदस्य किती आहेत मित्रांनो? 5 देश. कोणते कोणते? FRACE म्हणजे फ्रान्स, रशिया, अमेरिका, चायना आणि इंग्लंड. हे 5 देश सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी आहेत. म्हणजे याला हे सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी आहे आणि 10 अस्थायी राहतील. तर या G4 राष्ट्र जे समूह आहे त्याची मागणी आहे की या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जे युनोची जे सुरक्षा परिषद असते त्यामध्ये आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी सदस्यत्व म्हणून मिळावे याची मागणी चालू आहे. आता हे G4 देश कोणकोणते? तर BBJJ लक्षात ठेवा, म्हणजे भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान. हे 4 देश, या 4 देशा समूह काय? G4 राष्ट्र. आणि G4 राष्ट्राची मागणी काय आहे मित्रांनो? तर या युनोच्या सुरक्षा परिषदेची जी आहे कायमस्वरूपी सदस्यत्व असणारे देशात त्यामध्ये सुद्धा यांचा सहभाग असावा ही मागणी G4 राष्ट्रांची आहे. आणि सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्य कोणते कोणते आहेत? तर फ्रान्स, रशिया, अमेरिका, चायना आणि इंग्लंड. त्यानंतर 70वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोण पहिली भारतीय तलवारबाज ऑलिम्पिक 2021 साठी पात्र ठरली आहे? पूनम राऊत, भवानी देवी, प्रीती देसाई, ललिता बाबर. तर मित्रांनो, भवानी देवी ही जी आहे पहिली भारतीय तलवारबाज ऑलिम्पिक 2021 साठी पात्र ठरलेली आहे, भवानी देवी. तर मित्रांनो, आपण इथे एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.